हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याच हँडमेड. माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला पान कसे विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य ही 9 नंबरची पिन आहे आपली. ही ग्रीन कलरची उलन आहे. ही उलन चमकीची आहे. ही अशा पद्धतीने येते. आणि एक कात्री लागणार आहे. चला तर मग सुरू करूया आपण. ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण आता गाठ देणार आहोत. त्यासाठी गाठीसाठी आपण अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं ही 2 वेळेस आणि ही पिन घालून अशी उलन ओढून घ्यायची. त्यामधून ही गाठ बसते. नंतर आपल्याला चेन घ्यायचे आहेत. आपल्याला 30 चेन घ्यायचे आहेत, म्हणजे 30 साखळी घ्यायची आहेत. आपण 30 साखळी घेऊया. 30 चेन करून घेतलेले आहे ते आपण. हे पहा. आता नंतर आपण 1 2 चेन स्किप करायचं, घ्यायचं नाही. तिसऱ्या चेनवरती आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे, म्हणजे डबल क्रोशा. हे पहा. नंतर त्या शेजारीही अशाच पद्धतीने आपल्याला डबल खांब घेत जायचे आहेत. पूर्ण चेनवरती आपण डबल खांब घेऊया. हे आपले 28 डबल खांब झालेले आहेत. हे 28 डबल क्रोशा झालेले आहेत. हे पहा. आता 3 चेन करून घ्यायची आपण. हे 3 चेन करून घेतलेलं आहे. परत हे अशा पद्धतीने टर्न करायचं. हे पलटून घ्यायचं. आणि हे पहा, जे आपण हे डबल खांब घातलेले आहेत 1 2 आणि 3 हे स्किप करायचं. यावरती आपल्याला खांब घ्यायचा नाही. तर 1 2 3 आणि चौथा जो खांब आहे या चौथ्या खांबावरती आपण हे अशा पद्धतीने सिंगल खांब घ्यायचा. हे पहा. आणखीन एकदा सांगते. ही जी आपण चेन घेतलेली आहे तो 1, ही दुसरा आणि हा तिसरा, ही 3 खांब घ्यायचे नाहीत. चौथ्या खांबावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि नंतर त्यामध्येच आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा. त्यामध्ये हे डबल खांब घ्यायचा आहे. नंतर पुढेही डबल खांब घेत जायचे आपल्याला. हे पहा. आपण इथंपर्यंत शेवटपर्यंत डबल खांब घेऊया. ही शेवटी जे खांब आहे त्या खांबावरती एक आपण डबल क्रोशा बनवूया. हे पहा. इथं म्हणजे डबल खांब बनवूया. हे पहा. हे आपले 25 डबल खांब झालेले आहेत या साईडनं. आता हे मागच्या बाजूला जे आपण 3 साखळी घेतले होते पहिल्या, ती गॅप जो आहे त्यामध्ये आपण 6 डबल खांब घेणार आहोत. त्यामध्येच हे पहा, ही शेवटी जो उरलेला आहे हा, त्यामध्ये आपण 6 डबल खांब घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि हा 6वा. हे 6 डबल खांब झालेले आहे. आता नंतर त्या शेजारच्या खांबावरती ह्याच्यावरती एक डबल खांब घ्यायचा आहे तिथेच. तर तसेच आपल्याला डबल खांब घेत जायचे आहेत. हे पहा. ह्या साईडून आणि इथेही आपल्याला स्किप करायचे, सोडायचे आहेत. 1 2 3 ही 3 डबल खांब सोडून आपण चौथ्या खांबापर्यंत आपण विणत येऊया. डबल खांब घेऊया. एक 2 3 हे 3 आपण स्किप करायचं, सोडून द्यायचं. आणि ह्या चौथ्या खांबावरती एक डबल खांब घेऊया आणि 3 चेन करून घ्यायचं.
3 चेन करून घेतलेले आहेत. परत टर्न करायचं, पलटून घ्यायचं. नंतर अशाच पद्धतीनं 1 2 3 3 चेन आपलं म्हणजे सॉरी 3 खांब आपल्याला स्किप करायचा आणि चौथ्या खांबावरती हे असं सिंगल खांब घ्यायचा आणि त्यामध्येच एक डबल खांब त्यामध्येच घ्यायचा, डबल खांब घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीनं आपलं हे जे आहे ते पान तयार होते आपलं. ह्या साईडनं असं आपल्याला राऊंडने हे हाफ सर्कलने आपल्याला असं करत जायचं आहे पानाचा आकार. यात आपल्याला डबल खांब घेत जायचे. आपण इथंपर्यंत डबल खांब घेऊया. ह्या 6 पर्यंत नाही घ्यायचं, ही जी सिंगल आहे तो तिथपर्यंत घेऊया. हे आपला हे 20 आणि हा 21 असे आपले 21 डबल खांब झालेले आहेत. हे इथून आपले 21 डबल खांब झालेत. आता इथे पहा, आता आपण हे 6 खांब घेतलेले आहेत. हे 6 मध्ये आपण त्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने 2 खांब घ्यायचे, एकामध्ये 2 घ्यायचे आहेत. म्हणजे 6 वरती आपल्याला 12 खांब आले पाहिजेत. 6 वरती आपल्याला जे आपले 6 खांब घातलेले आहेत त्यामध्ये आपल्याला डबल डबल खांब घ्यायचे, एकावरतीच 2 2 म्हणजे एक यात 2, नंतर त्यावरती दुसऱ्या खांबावरती 2 4 5 6 7 हे 8 9 10 11 आणि 12. हे पहा 1 2 3 4 5 6 तर त्यावरती आपण 1 2 4 6 7 8 9 10 आणि शेवटी 11 आणि हे असे 12 खांब झालेले. 6 वरती आपण 12 खांब घेतलेले आहेत. आता इथे जसं आपण सिंगल खांब घेतला होता तसंच इथंही आपण त्या शेजारी सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. असे सिंगल खांब घेत जायचे आपल्याला. आता इथे आपल्याला स्किप करायचं आहे, आपल्याला ह्यासारखंच करायचं आहे. तर जे आपण 1 2 3 आपलं हे डबल खांब स्किप करायचं आणि ह्या चौथ्या खांबावरती आपल्याला चौथ्या खांबापर्यंत डबल खांब घेता यायचे आहेत आपल्याला. 1 2 3 हे आपण 3 खांब घ्यायचे नाही, तर चौथ्या खांबावरती आपण घेतलेलं आहे डबल खांब. नंतर आपण 3 चेन करून घ्यायचं. 3 चेन करून घ्यायची आणि हे असं पलटून घ्यायचं. हे पहा आपला पानांचा आकार बनायला लागलेला आहे. 1 2 3 स्किप करायचं. चौथ्यामध्ये आपल्याला सिंगल खांब घ्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. आपण डबल खांब घेऊया. हे आपण एक डबल खांब घेणार आहोत. नंतर हे पहा इथेही एकावरती एक जी डबल परत त्यामध्ये हे पहा हे जे 2 खांब आहेत डबल खांब त्यामध्ये आपल्याला 2 घ्यायचे आहेत. 2 मध्येच 2 घ्यायचे. नंतर 1 घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. नंतर 1 घेतला की त्या शेजारी आपल्याला 2 घ्यायचे आहेत. नंतर 1 घ्यायचा. इथे आपल्याला 2 1 2 1 असे डबल खांब घेत जायचे. आता आपण 1 घेतला, आता ते 2 डबल खांब आले पाहिजे. हे पहा ही 2 1 2 1 आपण मधोमध घेत चाललेलो आहोत. आणि नंतर इथे आपण
एक घेतलेला आहे, त्यामध्येच आपल्याला 2 घ्यायचे आहेत डबल खांब. हे पहा, नंतर एक आला पाहिजे. हे पहा, एक, नंतर हे 2, नंतर 1, नंतर 2. हे पहा, 1 आणि इथे 2. एक, नंतर इथे 2, नंतर 1, त्या शेजारी 2. आपण हे मधोमध खांब घेतलेले आहेत. हे पहा, हे आपण मध्यभागी घेतलेले आहेत. नंतर आपल्याला इथं एक घ्यायचं आहे. हे पहा, आणि आता इथून आपण वरती घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण ते शेजारी एक सिंगल खांब घेणार आहोत, डबल खांब घेणार आहोत. हे यात आपण डबल खांब आपण वरती घ्यायला लागलो. हे पहा, हे पानांचा आकार. तीन चेन करून घ्यायचे आहे, टर्न करून घ्यायचं आहे पलटून. 1 2 3 स्किप करायचं आहे. चौथ्यावरती सिंगल खांब घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला असंच डबल खांब घ्यायचा आहे. आता आपल्याला सिंगल खांब घ्यायचे आहेत. पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल खांब घ्यायचे आहेत. ते आपण इथं सोडायचे आहेत. 1 2 3 सोडून द्यायचं आणि चौथ्या खांबावरती आपण हे पहा, 1 2 3 सोडून देऊन ह्या चौथ्या खांबापर्यंत आपण पूर्ण पानाच्या कडेने आपण सिंगल खांब घेणार आहोत. जे आपले डबल खांब आहे त्यावरती डबल खांब सिंगलच घेणार आहोत. एकही वाढवणार नाही आपण. हे आपले एकावरती एक असं करून आपण पूर्ण याच्यावर डबल खांब घेणार आहोत. पूर्ण खांबावरती हे आपण एक सिंगल खांब आणि त्यामध्ये डबल खांब घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सिंगल खांब घ्यायचेत. हे पहा, इथपर्यंत घ्यायच्यात. जे आपण सिंगल आहे खांब आपला तो इथपर्यंत आपण घेऊया. हे 18 खांब झालेले आहेत आपले टोटल इथपर्यंत. आणि नंतर एक 19, इथं एक 19 घ्यायचा खांब. हे पहा, आणि आता आपल्याला हे पहा, इथं एक घ्यायचा. त्यामध्ये ह्याचं जिथं गॅप आहे ना, ह्या 1 मध्ये आणि ह्या 2 मध्ये, इथं एक घ्यायचा खांब मधोमध बघा, तिथे एक घ्यायचा. नंतर ही 2 खांब आहेत, त्या 2 खांबावरती आपल्याला 2 खांबच घ्यायचेत. हे पहा, त्यामध्ये एकामध्ये 2 घ्यायचेत. नंतर मध्ये गॅप उरलेला आहे 2 मध्ये, तिथं एक घ्यायचं. नंतर 2 खांबामध्ये 2च, म्हणजे 2 1 2 1 असे आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. नंतर एक घ्यायचं आणि 2 खांबामध्ये डबल खांबामध्ये 2च घ्यायचेत आपल्याला. हे पहा, नंतर 1, नंतर 2 मध्ये 2च घ्यायचेत. नंतर त्या शेजारी एक घ्यायचं. नंतर आपण सिंगल खांब घेत जाणार आहोत, एक एक सिंगल खांब.
या पूर्ण खांबावरती आपण आता सिंगल डबल खांब घ्यायचे आणि हे पहा 1 2 3 हे 1 2 3 3 सोडून द्यायचं आणि चौथ्या डबल खांबावरती आपण डबल खांब घ्यायचं आहे. हे पहा 1 2 3 आपण स्किप केलेत, घेतलेले नाहीत आणि ते आपण असं एक चेन करून घ्यायची आहे. एक साखळी केलेली आहे ते मी. आणि आता आपण आपली उलन कट करून घेऊया. हे आपलं पान तयार झालेलं आहे. ही जी उरलेली उलन आहे ते आपण मागच्या बाजूला असं घालून घ्यायचे. ही मागचे ही हाड करून घ्यायचे यामध्येच. हे पहा आपलं पान तयार झालेलं आहे. हे अशा पद्धतीने बघा. हे आपल्याला असे 5 ते 6 पानं तयार करायचे आहेत. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये गणपती तयार केलेले होते ते गणपती आपल्याला ह्यावरती जोडून घ्यायचे आहेत आणि ह्यापासून आपल्याला तोरण तयार करायचे आहेत. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.